वेड हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला होता। हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता। हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता। या चित्रपटाने खऱ्या अर्थाने सगळ्यांना वेड लावलेलं। बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं, तर जेनेलिया देशमुख हिने मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं। 2023 सालच्या या चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार याची प्रेक्षकांकडून कायम विचारणा होत होती। आता अखेर जेनेलियाने एका मुलाखतीत याचा खुलासा केलाय। जेनेलियाने नुकतीच मिररला मुलाखत दिली। यात तिने वेड 2 येणार असून त्यावर सध्या काम सुरू आहे असं सांगितलंय। या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, सध्या मी आणि रितेश आम्ही दोघेही आमच्या वैयक्तिक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहोत, पण वेळ मिळाल्यावर आम्ही नक्कीच पुन्हा एकत्र काम करू। वेड 2 ठरलेलंच आहे, त्याला थोडा वेळ लागू शकतो, कदाचित 1 किंवा 2 वर्ष, पण प्रेक्षक सतत याबद्दल विचारत असतात, त्यामुळे हा चित्रपट नक्की येणार। ती पुढे म्हणाली, वेड फक्त प्रेक्षकांच्याच नव्हे तर आमची मुलं रियान आणि राहिल यांच्याही खूप पसंतीस उतरला होता। आम्ही त्यांना वेड आणि धमाल हे चित्रपट दाखवले आहेत, पण त्यांनी अजून जाने तू या जाने ना चित्रपट पाहिलेला नाही। अलीकडेच आम्ही त्यांना सितारे जमीन पर चित्रपटही दाखवला। हा चित्रपट संवेदनशील असल्यामुळे मी तो ठरवून त्यांना दाखवला। वेड चित्रपटातील गाणे, संवाद तसंच रितेश जेनेलिया यांच्यातील केमिस्ट्रीमुळे आजही हा चित्रपट अनेकांचा आवडता आहे। त्यामुळे सतत चाहते वेड 2 बद्दल विचारणा करत होते। आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। वेडने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 2,25,00,000ची कमाई केली होती। सुरुवातीला दणदणीत कमाई करणाऱ्या या सिनेमाने नंतर बॉक्स ऑफिसवर एकूण 75 कोटींचा गल्ला जमवला होता। दुसरीकडे रितेश देशमुख लवकरच दिग्दर्शक म्हणून त्याचा दुसरा राजा शिवाजी हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही वेड 2 हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात मला कमेंट करून नक्की कळवा।